हॅलो 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 बसा माझा असं रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने 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 हाय सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हाय तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी मरुडा विठ्ठली आवडी मरुडा विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा देवीवर
जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा कैसे ठाव क्या सोनी नेना दुःख पावाल पुढिले पेना दुःख पावाल पुढिले पेना दुःख पावाल पुढिले पेना कैसे ठाऊके असून ना दुःख पावाल पुढिले पेना दुःख पावाल पुढिले पेना दुःख पावाल पुढिले पेना आता नका रे भाई नका आहे गाठीत लुटवू लोका आहे गाठीत लुटवू लोका आहे गाठीत लुटवू लोका आता नका रे भाई नका आहे गाठीशी लुटवू लोका आहे गाठीशी लुटवू लोका आहे गाठीशी लुटवू लोका आता जागा रे बाई जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे बाई जागा आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या तुका म्हणणे एकाचे घाये कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय का म्हणे काचे भय कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय तुका म्हणे एकाचे घाये कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय का म्हणे कारे जाय कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय कारे जाणून न धरा भय आता जागा रे बाई जागा आता जागा रे भाई जागा जागा रे बाई जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडूनी भागा चोर निजल्या नाडूनी भागा चोर निजल्या नाडूनी भागा आता जागा रे भाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई धोबार कुमार 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे बाई जागा आता
नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई जागा चोर निजल्या नाडूनी भागा चोर निजल्या नाडूनी भागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा ओर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे बाई जागा हा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे बाई जागा आता जागा रे बाई जागा चोर निजल्यानी नाडूनी भागा आ, आ, चोर निजल्यानी नाडूनी भागा क्या बात है चोर निजल्याने
आता जागा रे भाई आता जागा रे भाई हॅलो विठ्ठला 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 सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसेरुहेक्षणम संहार वक्षस्थल कौस्तुभ श्रीहम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् शान्ताकारं भुजगसेनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभुवयारं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं वचनैका कमलापती माझी रंगाची विनंती करजोडीतो कथे काळी आपण असावे घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागे नानी का करजोडीतो कथे काळी आपण असावे जवळी तू कया बंद म्हणे देवा शब्द इतकाचे राखावा करजोडीतो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठला विठ्ठला कुंडली खबरदार भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जोग महाराज की जय कुंडली खबरदार ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता जागा रे भाई जागा आता जागा रे बाही जागा चोर निजल्या नाडून भागा कैसे ठाऊके असून नेना दुःख पावाल पुढिले पेना आता नका रे बाही नका आहे गाठी ते लुटवू लोका आता जागा रे बाही जागा चोर निजल्या नाडून भागा तुका मने एकाचे घाये कार्य जाणून न धरा भय आता जागा रे बाहे जागा चोर निजल्या नाडून भागा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुजाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसी माला कंदरम कैंज नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनहु रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेश विकार पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे
विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोनी भागा प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने श्री सद्गुरु तुकोबरायांच्या चरणी सेवा पुष्प समर्पित करण्याकरिता त्यांच्याच पवित्र अशा अभंगगाथेतील उपदेश प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा यशावत मनुष्य मात्राला जाग करणारा परंतु उद्विग्न अवस्थेतून विठाला विठाला गेल्या अनेक वर्षापासून कलिकालपतीत मनुष्य मात्राच्या कल्याणाचा उद्देश मनात ठेवून आयोजित होत असलेला हा बीज उत्सव आणि त्या बीजोत्सवानिमित्त आयोजित केलेला हा वाघुलीकरांचा सप्ताह आणि या सप्ताहामधली बऱ्याच दिवसानंतरची सेवा माझ्याकडे या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आली. त्यामध्ये विशेष करून सातव साहेबांनी आमच्या गजाननाने फोन केला आणि मला तारीख दिली गेली. प्रथम ह्या सगळ्या मंडळाची मी आज्ञा शिरसावंदे मानतो. उपस्थित सर्व मातापित्यांच्या गुणीजनांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करून माझ्या दिलेल्या अभंगाचं दिलेल्या वेळा चिंतन मानतो. विठाला विठाला. खरं म्हणजे मी आज भाग्यवान आहे. जरी आम्ही संस्थेमध्ये शिकलेले असलो तरी खेडोपाडी कीर्तन करणारी माणसं, शहरामध्ये कार्यक्रम करण्याचा योग तसे बरेच केलेत मी. इथे बी केले, केशवनगरला इकडे तिकडे. पण गंभीर महाराज वाजवायला पहिल्यांदा अजून एकदा सापडले आणि आज एकदा महाराष्ट्रातलं एक दिग्गज मृदंगाचार्य, गुणवान आचार विचार संपन्न व्यक्तिमत्व मला लाभलं. त्यांच्याबरोबर जोडीदार तितक्याच वजनाचे आहेत. तुम्ही दोघांनी मला सांभाळून घेतलं तर बरं होईल. साधा माणूस आहे. विठाला विठाला. ज्यांच्या शिकवणुकीची गरज समाजाला सर्व काळामध्ये, सर्व देशामध्ये आणि सर्व स्तरामध्ये अत्यंत जरुरीची आहे. ज्यांच्या शिकवणुकीमुळे समाजामध्ये 3 प्रकारची क्रांती होत असते. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज हा मृत्यूकडून अमरत्वाकडे जात असतो. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज हा अंधकाराकडून प्रकाशाकडे जात असतो. आणि त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज हा असताकडून सताकडे जात असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात सुद्धा हेच 3 विषय ओतप्रोत भरलेले आहेत. मी मेलो नाही पाहिजे, माझ्याकडे अज्ञान असता कामा नये आणि माझं प्रेम असत वस्तूवर असू नये, ही समाजाची धारणा. आणि आमच्या श्रुती मातेचं मत सुद्धा असंच आहे. श्रुती माता म्हणते असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय. जर श्रुतीचं मनोगत तेच आहे, तुमचीही इच्छा तीच आहे, तर ते तुम्हाला प्राप्त करून देण्याचं काम फक्त संत करतात. विठाला विठाला. पण हे संत हे केव्हा करतात? आजचा अभंग का निवडला माहिती आहे तुम्हाला? जगद्गुरु तुकोबरायांना द्वितीयेला निघायचे, आपल्या स्वरूप स्थितीला जायचंय.
भगवान आलेले आहेत, विमानामध्ये काही जागा खाली आहेत. बऱ्याच समाजाला त्यांनी सांगितलं की बाबांनो फुकट आहे, तिकिटाचे पैसे नका देऊ, तुम्ही चला. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या सबबी लोकांनी सांगितल्या महाराजांना, त्या सबबीचं उत्तर या अभंगात आहे. माय बापा हो, विठ्ठल विठ्ठल. आता संत समाजाला जाग करायला निघालेले आहेत नव्हे, समाजाला जाग करण्याकरताच त्यांचा अवतार आहे. समाज झोपला की संत अवतार घेतात. नक्की केव्हा अवतार घेतात बघा माय बापा हो, सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती आणि आध्यात्मिक स्थिती, तिन्ही स्थितीमध्ये ढासळाढासळी झाली का संत अवतार घेतात. तुम्हाला जर बघायचं असेल तर ज्ञानोबारायांनी ज्या काळामध्ये अवतार घेतला त्या काळची स्थिती जर बघितली, नामदेवरायांनी वर्णन केलेली त्यांच्या समाधी प्रकरणातील, तर आमच्या तुमच्या लक्षात येईल. नामदेवराय म्हणतात बघा, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष वाढले, मग हे अवतार घेतले कलिदोष हरावया. यांनी अवतार तेव्हा घेतला भ्रष्टाचार वाढला, हिंसाचार वाढला आणि अत्याचार वाढला. हो, आणि म्हणून हे अवतार घेतात. म्हणतात ब रामा जनार्दनी स्वामी म्हणतात, लोपले ज्ञान जगे हितने नती कोणी, अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञाने, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, रामा जनार्दनाने हे दोनच अभंग लिहिले बुवा, पण क्रांतीच केली. एक अभंग त्यांनी लिहिला, आरती अनंत भुजा, विठू पंढरी राजा, न चलती उपचार, हा एक लिहिला. आणि दुसरा ज्ञानोबरायची आरती. रामा जनार्दन म्हणतात की समाजामध्ये ज्ञानाचा लोभ झाला, अज्ञानाचा प्रादुर्भाव वाढला की संत अवतारला येतात. मला नाही वाटत की ज्ञानोबरायला अपेक्षित स्थिती आता प्रचलित कालामध्ये झालेली आहे. कदाचित तुम्ही असं म्हणाल की बुवा समाज तर चंद्रावर गेलाय, भौतिक ज्ञानाबद्दल संत कधीही जास्त विचार करत नाही. कारण भौतिक ज्ञान कितीही केलं तरी ते विज्ञान आहे, आणि तिथं सत्यत्व बुद्धी ठेवणं हे अज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. आज समाजाचा जेवढा विज्ञानावर भरोसा आहे तेवढा अध्यात्मावर नाही. ते सांगतायत की बाबा ते अध्यात्म कालबाह्य झाले. अध्यात्म कधीही मायबाप कालबाह्य होत नाही. कितीही क्रांती झाली तरी सूर्य उगवायचे थांबेल, कितीही होणारच नाही. ते अध्यात्म, तत्वज्ञान, श्रुतिमाता ही कधी जुनी होत नाही. त्यांचा सिद्धांत हा शेवटपर्यंत तसाच असतो. तर समाजामध्ये अज्ञानाचा प्रादुर्भाव झाला की समाज अस्थिर बनतो. नेमकं लोक विचारतील की अज्ञानाचा प्रादुर्भाव झाला म्हणजे काय. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये काही ओव्या देतात पोषक. ज्ञानोबराय पहिली ओवी देतात, एका बहुता अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ज्ञान केव्हा वाढतं, अति अहंकाराचा प्रादुर्भाव वाढला. सगळ्या क्षेत्रात अहंकार. बाबा बरोबर आहे का नाही. कोणतं क्षेत्र आहे, रस्त्याने जर एखादा माणूस पुढे चालला असेल, मागणं नुसता हरणं वाजवा,
तो चुकीचा चालत असल्यावर वाजवा तरी तो गाडी थांबवूनच गुरकतो. अहंकार सगळ्या प्रांतात अहंकार. आमच्या क्षेत्रापासून तर त्या गाद्या गिरद्यावर सगळीकडे अहंकार. अहंकाराने कोणाची पद गेली कोणाला आली पण अहंकार खतरनाक. विठाल विठाल अहंकाराचा परिणाम काय होतो? दुसरी ओवी टाकतात ज्ञानोबर आहे. विचाराचे वस्त्र नाटवे पुढील अधोगतीची लाजणी नव्हे ते करती न करवे वेदू म्हणे. त्याच्या पुढची ओवी टाकतात. पाहे पाप पांडवा शरीराच्या गावा जया लागे आले गा पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडोलिया. आपल्याला देवानी दिलेलं शरीर कशा करता दिलंय याचा विसर पडणं याचं नाव अज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या खालची ओवी तर खूपच गोड आहे. आजच्या सगळ्या लोकांना लागू पडते. इंद्रियाचे राजबिदी अहम ममतेच्या जल्पवादी विकाराची मांदी मिळवते. विकार शून्य असा माणूस दाखवा. एखाद्याकडे क्रोध असेल काम नसेल पण हे विकार माय बाबा हो. ज्ञानोबराय म्हणतात कैशी सुख निद्राई अंथुरणी इंगळाच्या. तुम्ही विकाराला बरोबर घेऊन जर सुखाची अपेक्षा करत असाल तर ढेकणाच्या भाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या भाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या मागे सुखाची कल्पना. ढेकणाच्या मागे सुखाची कल्पना. मूर्खत्व वचना येऊ पाहे. मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या भाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या भाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या मागे सुखाची कल्पना. ढेकणाच्या मागे सिद्धाची कल्पना. महाराज म्हणतात ढेकणाच्या बाजेवर सुखाने झोप घेतो. असं जर कोण म्हणत असेल तर तो मूर्ख आहे म्हणतात महाराज. मूर्ख. मग विकाराला बरोबर घेऊन जर माणूस कदाचित सुखाची अपेक्षा करत असेल तर ते सुद्धा मूर्खपण आहे. आणि आज मात्र आपण सगळे विकाराला घेऊनच जागतोय. सगळ्याच्या ठिकाणी विकार आहेत. पूर्वी पहाटे 4 वाजता एक माणूस यायचा बघा. डोक्यामध्ये मोराचा पिसाची टोपी, खांद्यापासून गोट्यापर्यंत अंगरका, हातामध्ये छोटासा टाळ. त्या विकाराचा एक अभंग तो गायचा वासुदेव. ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर. ओले मृत्तिकेचे मंदिर. आत 6 जण उंदीर, आत 6 जण उंदीर. देव करी तो फेरा वासुदेव करी तो फेरा. 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 तो पहाटे वासुदेव भीक मागायला येत नव्हता. हे आमचे संतांचेच उपकार होते की येणं पद्धतीने तुम्हाला विकार मुक्त करायचे. तो येऊन सांगायचा ओले मृत्तिकेचे मंदिर. ही रूपकाची भाषा आहे बघा. आमच्या काळामध्ये रूपक शिकवल्या जायचं बरं का. उपाधी शिकवल्या जायची, उपहित शिकवल्या जायचं, उपमा शिकवल्या जायची, उपमेय शिकवल्या जायचं. आज उपमा एखाद्या माणसाला जर दिली आणि जर ते एखाद्याला नाही कळाले का ते वादाचं तोंड तयार होतं. मध्ये कुणाला तरी छत्रपती शिवरायांची उपमा दिली तर घोटाळा झालता. बरोबर आहे. उपमा ही सर्व अंगाने नसते. एखाद्या माणसाला जर उपमा दिली तो फलाना माणूस वाघासारखा आहे, तो काय जनावर खातो का? वाघासारखा कुठल्या तरी एका विषयाला धरून दिलेली उपमा असते. आपण उपमा वगैरे आता बघत नाही. बघा आत्ताचा वासुदेव हा उपमेने नटलेला आहे.
ओले मृत्तिकेचे मंदिर, या शरीराला मृत्तिकेचं मंदिर म्हटलं. यामध्ये आता 6 जण उंदीर. ते 6 उंदर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि ते काय करतात? उंदर कधी गप बसलेली पाहिली का तुम्ही? कधी गप बसत नाही. गुंपा करिता ती पोखर. हो, त्याचा नका करू अंगीकार, करू अंगीकार. त्याचा स्वीकार करू नका. पण कलियुगामध्ये नेमकं असं झालंय का ह्या 6 विकाराचा माणसं स्वीकार करून बसलेले आहेत. आणि माणसाचं जीवन जोपर्यंत विकार मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला अपेक्षित फल मिळत नाही. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची आसोळे झाले अवघी आनंदाची, सृष्टी झाली अवघी आनंदाची. हे काम क्रोध लोभ मिळाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. ओ अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ मिळाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकोबराय सांगतात की काम क्रोधाधिक विकाराचा नाश झाल्याशिवाय आनंदाचा प्रादुर्भाव होत नाही. तुम्हाला सगळ्याला आनंद हवाय आणि आपण आनंदा करता नश्वर वस्तूचा स्वीकार करत बसलो. तुकोबरायचं लक्षात आलं की ही मंडळी देवाने एवढं सुंदर शरीर दिलेले आपण मिळवलेलं नाही. बरं, हे शरीर आपण मिळवलेलं नाही, मिळालेलं आहे. आणि ते मिळालं म्हणजे इतकं सहज नाही मिळालं. बघा, आपण सगळं फिरून आलोय मग मिळाले. याच्यावर भरपूर शास्त्रकाराचे वाद आहेत. एकनाथ महाराज म्हणाले शरीर मिळालं ते पुण्याने मिळालं. दुसरे सुभाषितकार म्हणाले ते पाप पुण्य समान झालेले मिळालं. पण तुकोबरायचा हंटर जगाच्या वेगळा. एकनाथ महाराज म्हणाले बहुता सुकृती नरदेह लादला म्हणजे पुण्याने मिळाला. दुसरा एक जण म्हणाला पाप पुण्य समान समी मग मिळाला. पण तुकोबराय सरळ म्हणाले पावला हा देह काकताली न्याय न घडे ते उपाय घडू आले. काकताली न्याय म्हणजे काय? बघा, आमच्या काळामध्ये पाटामध्ये 1000 न्याय सांगायचे भाऊ, 1000. आता संस्थेत न्याय सांगून चालणारच नाही, अन्याय होईल म्हणतात लोक. न्याय म्हणजे काय? सौदे सोपं न्याय. ज्ञानेश्वरीमध्ये आजा सर्प न्याय आला. अजून बरेच न्याय, उष्ट्रकुटील न्याय आला, खनन खुंटा न्याय आला, पिष्ट पिशन न्याय आला. आणि तसा आजचा कोणता न्याय? हा काकटाली न्याय. हे शरीर कसं मिळालं? म्हणले कावळा टाळीत सापडला. नेहमी सापडतो का? मी म्हणतो सापडलाच नाही. उद्या एखाद्याने घोषणा करावी जिवंत कावळा धरून आणणाऱ्याला 5 लाख. सगळे जरी कावळा धरायला गेले तरी तो शक्यतो हाती लागत नाही. तो फार हुशार आहे. कावळाच टाळीमध्ये सापडावा तसं आपल्याला हे शरीर मिळालेले. हा खूप महत्वाचं शरीर आहे. नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभो मानुषो देहो. हे दुर्लभ आहे. आणि दुर्लभ दिलेला मनुष्य देह जर आपण अन्य ठिकाणी त्याचा वापर करत असलो तर तुकोबराय आपल्याला सांगतायत की पहा, हे पुन्हा न भेटणारी गोष्ट आहे. तुम्ही जर आता जागे नाही झालात तर परत तुम्हाला जागा व्हायचा कधीच चान्स नाही. हे तुकोबराय बघा अभंगाच्या पहिल्या चरणात. आता जागा रे बाई जागा, 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 आता जागा
सांगतात बाबा हो 4 पद आहेत बघा, त्याचं चिंतन करू आपण. आता, जागा, बाहिनू आणि जागा, हे आपल्याला 4 पद खूप झाली अख्ख्या अभंगाचा भाव. आता म्हणजे केव्हा? आता हा शब्द कसा आहे, थोडासा प्रश्न निर्माण करणारा. आता म्हणजे केव्हा? जसं ज्ञानोबाऱ्यांनी सगळी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लिहिलं आता विश्वात्मके देवे, ते झाल्यावर हे आता. तसं आता म्हणजे केव्हा? आता म्हणजे तेव्हा. किंवा इथं बसलेल्या माता भगिनी किंवा पुरुष मंडळी म्हणतील बाबा माणसाला जाग करायला संतच कशाला हवे होते, मच्छर झालं तरी लोक जागी होतील. पण तुम्ही जी जागृती समजताय त्या जागृतीबद्दल संत बोलतच नाहीयेत. स्वरूप जागृतीबद्दल संतांचा विचार चालू आहे. तुम्ही जाग व्हा आता, कारण स्वरूप जागृती ही इतर योनीमध्ये कधीही शक्य नव्हती. आता माणसाचं शरीर मिळालंय, त्यांना असं म्हणायचंय आता. बघा बघू तुम्ही काही 10-20 घोडे कीर्तनाला आलेले आहेत का? म्हणजे जे आले नाही मला त्यांना घोडे वगैरे काय बोलायचं नाही, पण आलेले आहेत का? कारण त्या योनीमध्ये स्वरूप जागृती शक्य नाही, कारण त्यांना ते कळत नाही. असं म्हटलं याच देही घडे, ते तुम्ही स्वरूप जागृती करून घेऊ शकत नव्हते. बाबा हो आता माणसाचं शरीर मिळालंय ना, तुम्ही आता, हा आता शब्द त्याच्या करत आहे. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, तरी अद्यापी न करे, तरी अद्याप करे, तरी मातेची आठोळे, मातेची आठोळे, दगड आला पोटाचे, मनुष्य देह आहे साधेला, साधील ते साधे सेदा. दगड आला पोटाची, मनुष्य देहात साधेला, साधील ते साधे सेदा. आता उघडी डोळे, तो माणूस झालेला आहेस, आता तू डोळे उघड. आता हे थोडंसं पुढचं प्रमाण आहे, थोडंसं पुढचं. 10 वर्षाचा झालास तरी तुला भगवंताचं भजन करायचं कळत नसेल, जरी अद्यापी न कळे, मग तू कोबर आहे त्याला दगड म्हणतात. दगड, मातेच्या खोळे दगड आला पोटासी. अजून एक दोन ठिकाणी तुकोबरायांनी माणसांना दगड म्हणलं, दगड. पण लोक याहुनी दगड बरे देवा, की ज्यांना कळत नाही सांगितलेलं. मला वाटतं काही ठिकाणी शिव्या घातलेलं मला ऐकाय भेटलं महाराजांनी. ते असं म्हणतात बघा, किती सांगू तरी नाही कधी पटकेचे, किती सांगू तरी नाही कधी भटकेचे, किती सांगू तरी ऐकते बघीचे, किती सांगू तरी ऐकते बघीचे. पुढे सिंदळीचे रडतीला, पुढे सिंदळीचे रडतीला, पुढे सिंदळीचे रडतीला, सांगून ये ऐकते भटकेले, किती सांगून ये ऐकते भटकेले. तुम्हाला आठवलं नसलं तरी तुमचीच चाल आहे. देगलूरकरांच्या सप्त्यामध्ये मी ऐकली होती, वाजवायला तुम्हीच होते. किती सांगू, म्हणजे ते सांगतायत बा संतांनी आपल्याला शिव्या पण घातल्या, दगड म्हटलं. मग आता तुम्हाला जाग झालं पाहिजे. आता
आता जाग व्हायचं, जाग. आता जागा, आता जाग व्हा. तुम्ही म्हणाल बाबा आम्ही जागे नाही का? तुम्ही कर्तव्याच्या ठिकाणी जागे नाही, नको तिथे जागे आहात. माणसाच्या शरीराचं कर्तव्य काय आहे भगवान भागवतामध्ये म्हणालेले आहेत. पावनिया मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दबजान पुच्छे विन धोपाई. माणसाचं शरीर म्हणाले मी त्याच्या करता दिलं. ममैवांश असं म्हटलंय का नाही? स्व अंशे प्रगटुनी ज्ञानशक्ती पौरुषी प्रकृती मी केली. मी तुमच्यामध्ये ज्ञान घातलेलं आहे. कशा करता? की तुम्ही तुमच्या स्वरूप जागृतीकडे गेला पाहिजेत, म्हणून तुम्ही इथे जाग झालं पाहिजे. पहिला शब्द आता. आणि जाग व्हा. जाग व्हा म्हणजे काय? कर्तव्याला जाग व्हा. एक गोष्ट सांगतो बघा, आमची ग्रामीण भागातली गोष्ट आहे. एका माणसाला सुप्रीम कोर्टाचं नोटीस आलं, कारण सध्या सुप्रीम कोर्ट खूप बिझी आहे. नोटीस आलं आणि त्या नोटीसमध्ये लिहिले की बघा तुम्ही जर आज तारखेला नाही हजर झालात तर कदाचित हे केस तुमच्यावर उलटू शकते. कारण तो 2-3 तारखेला हजर झालेला नव्हता. त्यांनी आता तसं एवढी कडक नोटीस म्हटल्याबरोबर नोटीस खिशात घातली, कपडे घातले, गाडी काढली आणि तो तालुक्याला निघाला. हा तालुक्याला निघालेला बघितल्यानंतर त्याच्या मंडळींनी सांगितलं तालुक्याला चाललायत तुम्ही? त्यांनी सांगितलं हो. मग म्हणाली एवढी लिस्ट घेऊन जा. पुन्हा पुन्हा जाणं होत नाही तालुक्याला. दिवाळी 8 दिवसावर आली. त्यांनी ती लिस्ट घेतली, खिशामध्ये घातली. अगदी 2-5 फूट पुढे गेला तर त्याची मुलगी भेटली. म्हणे बाबा तालुक्याला चालले का? म्हटले हो बेटा. म्हणे दिवाळी 8 दिवसावर आली, मला एवढे एवढे रांगोळीचे रंग हवेत. तिची चिठ्ठी घेतली, खिशात घातली. आणखीन थोडा पुढे गेला तर कॉलेजचा त्याचा मुलगा आला. म्हणे बाबा तालुक्याला चालले? कारण खेड्यातला माणूस तालुक्याला चाललेलं कळतं. ये रवी तो उघडाच राहतो कुपरीवर दोत्रावर, पण तालुक्याला निघला का सगळा पोशाख करतो, त्यावरून त्याला कळलं. त्यांनी सांगितलं हा बेटा तालुक्याला चाललो. म्हणे बाबा यावर्षी चांगले चायना विरहित सोबीची दारू बाजारात आलेली, माझी एवढी एवढी दारू घेऊन या. त्याची चिठ्ठी बाबांनी खिशात घातली, गाडी चालू केली. ओरिजिनल शेतकरी असल्यामुळे त्यांनी शेतीकडून फेटफटका मारला. नोकरांनी पाहिलं की मालक मोठी गाडी घेऊन आलेले, बहुतेक तालुक्याला चाललेत. त्यांनी आवाज दिला मालक तालुक्याला चाललायत का? त्यांनी सांगितलं हो हो. मग त्यांनी सांगितलं मिरच्यावर बोकड्या पडलाय, रोग आणा, ऊसाची वाढ होईना त्याला सुफला आणा, आमका आणा, धमका आणा. अशी त्याची लिस्ट घेतली, खिशात घातली. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्या खिशामध्ये किती कागद आहेत? लिस्ट 4. आणि ती कोर्टाची नोटीस काय माझ्या खिशात आहे का? मग 5. बरोबर बरोबर. 5 कागद घेतले आणि ते तालुक्याला गेलेले आहेत. तालुक्यात पोहोचले. आता त्यांनी आधी काय करावं? बोला, आधी काय करावं? बघा, दिवाळी नाही झाली तरी, रांगोळी नाही काढली तरी, फटाके नाही फोडले तरी, मी म्हणतो एखाद वर्षी मिरची जळाली तरी, पण पुन्हा याच्याकरता कोर्ट पुन्हा माफ नाही, ह्याला लगेच शिक्षाच आहे. बिलकुल तसं आपण माणसाच्या शरीराला आलेलो आहोत. बंगला नाही बांधला तरी तो विचारणार नाही की तो बंगला का नाही बांधला. म्हणजे बांधू नये असं नाही म्हणत मी, बांधा, पण अगोदर मी कोण आहे याचा परिचय घ्यायचं काम करा. कोहम कदमिदम जातम कोवै करतास्य विद्यते. याच्याकरता जन्म तुम्हाला मिळालेले, हे शरीर जे मिळालेलं आहे हे स्वरूपाला जाण्याकरता. कारण इथेच तुम्हाला पुढची जन्म मरणाची अवस्था थांबवण्याची व्यवस्था आहे, इतर शरीरात नाही. ज्ञानोबराय बोलली की नाही, चकार टाकला तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. कारण जन्म मरणाचं दुःख खतरनाक आहे. किती खतरनाक आहे म्हणतात बुवा, मृत्यूच्या वेळेला तो येतो काळ, आणि प्रत्येकाच्या बघा ज्याला ज्याला न्यायचंय त्याचे 19 नसा कापतो. तुमची भाषा आहे बरं का, ही 19 नसा कापतो. तुम्ही म्हणाल हे नवीन शोध लावला, उद्या तुम्हाला डॉक्टरला विचारून तुमची केस करू, विचारा की. तुम्ही म्हणाल बो कसं सांगा, तर लगेच सांगतो. माझ्याकडे बघा ना, मेलेल्या माणसाला डोळे असतात की नाही रे?
डोळे मग पाहतो का किती लोक मैतीला आले. 100% सप्लाय कट झालेला आहे. मेलेल्या माणसाला कान असतं की नाही, असतात ना. मग ऐकतो का कोण कोण रडतंय. 101% सप्लाय कट झालेला आहे. मृत्यू म्हणजे काय, 19 ठिकाणचा सप्लाय कट. त्याची नावं सांगतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या चौघाचं एक अंतकरण चतुष्टय धरलं तर 16 ठिकाणचा सप्लाय कट. आणि हे चौघ सेपरेट धरलं तर 19 ठिकाणचा सप्लाय कट झालेला असतो. मग याला म्हणतात मृत्यू. पण तो कट करताना तो म्हणत नाही हे मोठे साहेब आहेत, ह्या काकू खूप नाजूक आहेत. महाराजांनी वर्णन केलं याचं. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कोडी प्राणा. ओढाळ सापडे जैसे धान्या थोर यात ना धरीचे तो. त्याला कुणाची दया माया येत नाही, काढतोच. एरवी माणसं एक इंजेक्शन दिलं तर अबोबो करतात. आणि ते मृत्यूचं दुःख किती खतरनाक आहे. आता जागे नाही झालात तर पुन्हा मरायचंय. बरं काही लोक म्हणतात बाबा मेलं म्हणजे गेलं, जात नाही ते. आपण मरायच्या अगोदर जसं सरकारी अधिकाऱ्याची बदली जर दुसऱ्या जिल्ह्यात झाली तर इथली खोली खाली करायच्या ऐवजी अगोदर तिकडे घ्यावी लागते. काही इथली खोली गेली, सामान बरोबर घेतलं आणि मग खोली शोधत बसतो, असं नाही होत. इथली खोली बदलीचं पेपर हातात पडलं की अगोदर तिकडची खोली घेतो इथली सोडायच्या आधी. तसं तुमची व्यवस्था तुमच्या आचारा विचारावरून पुढची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे आता जसं गेला की पुन्हा जन्माला येतो. मग मृत्यूचं दुःख बघा, माणसाला आवडत नाही बरं का मृत्यू, कुणालाच आवडत नाही, कारण दुःख खतरनाक आहे. डायबिटीज झालेल्या माणसाचे पाय जर काढायला डॉक्टरनी सांगितलं तो म्हणतो पाय काढा पण मला वाचवा. कारण मृत्यू आवडत नाही आणि तो आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय जागा करतायत आपल्याला. बरं मेला म्हणजे माणूस जात नाही बरं लगेच पुढच्या शरीरात. बरं त्या शरीरात काय व्यवस्था महाराज, तिथलं तरी काय सुखाचं आहे का. आता आपला कार्यक्रम सुरू होऊन साधारण 1 तास वगैरे झाला असेल तरी लोकांनी 4-4 वेळेला मांड्या मोडल्या. 4-4 वेळेला हा आळस दिला 4-4 वेळेला. पण बघा 1 तासात. पण आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस एकाच पोझिशनला बसायचे. पोझिशन बदलता येत नाही बुवा, पाय लांबवता येत नाही बुवा. हा इकडे हात घाल तिकडे असली काही भानगड नाही. मग कल्पना करा ना, इथे 1 तास दम निघत नाही, तिथं काय होईल. बरं एकदा जन्मायचं नाही आणि एकदा मरायचं नाही ना. महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. म्हणजे पुन्हा जन्मायचे आणि पुन्हा मरायचे, पुन्हा जन्मायचे पुन्हा मरायचे, ही चक्करदंड चालूच असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. बरं आईच्या पोटामध्ये काय खाली असे पेपर आथरलेले आहेत काय, वर सावलीला काय मंडप दिलेला आहे काय. महाराज म्हणतात विष्टा लेप चौकोर नाकी तोडी पूर्वी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगारे. तोडे कुर्मातीडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगारे. बघा बुवा, मग तुम्हाला जर तसं होऊन घ्यायचं असेल तर आमची काही अडचण नाही. म्हणजे मरावं लागतं, जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्मावं लागतं. हे चक्कर मला एक दृष्टांत आठवला गंभीर महाराज, तुम्ही नाही ऐकलेला. मला वाटतं यांच्यापैकी कुणीच ऐकलेलं नाही, कारण आपले दृष्टांतमध्ये एकदम ग्रामीण. माझ्याकडे बघा, पण तुम्हाला खूप मस्त आहे, आनंद देणार आहे. मी वेगळ्या वेगळ्या प्रांतात कीर्तनाला जातो, लांब लांब जातो. एका ग्रामीण भागामध्ये इकडे मराठवाड्यात गेलो आणि तिथे
वस्त्र जुनं झालं तर त्याला जुनं झालं फाटलं म्हणत नाही, ते त्याचा शेवट झाला म्हणतात बघा. जिकडल्या तिकडल्या पद्धती. तुमच्याकडे गोदडीला काय म्हणतात? गोदडी. काही भागामध्ये तिला वाकळ म्हणतात, काही भागात तिला सुंदरी म्हणतात, काही भागात तिला बदग म्हणतात. भागाचा प्रकार आहे. तसं त्या भागात मी कीर्तनाला गेलो आणि त्या दोघा नवरा बायकोचा संवाद चालला होता. तो म्हणाला, अगं माझ्या धोत्राचा शेवट झालाय, नवीन आणली आहेत का? ती म्हणाली हो आणले. काचच्या दिवस घालू जुनी? तोपर्यंत म्हातारी म्हणाली, अहो मी त्या धोत्राचे फडक्यांना सुरुवात केली. मी तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. धोत्राचा शेवट झाला. आता पूर्वीची माणसं टिफिन वगैरे अलीकडची भाषा आहे. पूर्वी त्या धोत्राच्या मिऱ्यातलं स्वच्छ पांढरं कपडे चार रुमालाच्या आकाराचे तिने फडके तयार केले भाकरी बांधायला. म्हणजे धोत्राचा शेवट झाला, पण फडक्याची सुरुवात झाली ना हो. फडक्याची काय झाली? सुरुवात. आता त्या 10-5 वेळा त्या फडक्यामध्ये भाकरी बांधल्या. त्याचे कोपरे फाटायला लागले ना, ते जुनच होतं ना. तिने ते फडक्याचे असे गोल गोल बोळे केले, दिले फेकून. आता फडक्याचा शेवट झाला ना, पण सुरुवात ते बोळ्याची ना. ते रॉकेलमध्ये बुडावले म्हातारीने. चूल प्यायला ते पेटवायला त्याचा वापर केला. चूल पिटली म्हणजे बोळे जळून गेले ना. बोळ्याचा सुद्धा काय झाला आता शेवटी. बघा तुम्ही, ऐकण्यासारखे. धोत्राचा शेवट झालता आणि फडक्याची सुरुवात झाली. फडक्याचा शेवट झाला आणि चूल पेटवायला बोळ्याची सुरुवात झाली. आता बोळ्याचा शेवट झाला, राखेची सुरुवात झाली ना. राख. बरं, ती राख उचलली शेतात टाकली. त्या राखेचं मातीत रूपांतर झालं. अहो राखेचा शेवट झाला आणि मातीची सुरुवात झाली. पुढे त्या मातीमध्ये कमुड्या पेरला. तिथली मातीचा शेवट झाला आणि रोपाची सुरुवात झाली ना. अहो पुढे रोपाच्या कौमार्यत्वाचा शेवट झाला आणि फुलाची सुरुवात झाली बघा. अहो फुलाचा पण शेवट झाला, तिथे बोंडाची सुरुवात झाली. अहो बोंडाचा शेवट झाला बघा, तिथे कापसाची सुरुवात झाली. कापसाचा पण शेवट झाला, धाग्याची सुरुवात झाली. अहो धाग्याचा शेवट झाला आणि धोत्राची सुरुवात झाली. काही कळलं का आपल्याला? विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा असंच आहे. एक एक योनी, कोटी कोटी फेरा. म्हणजे आपल्याला जन्मावा मरावा लागणार आहे. म्हणून तुकोबाराय सावधान करतायत की आता तू जागा हो, की जेणेकरून तुला जन्म मरणाचं दुःख भोगायची पाळी येणार नाही. आता शब्दाचा अर्थ जागा, कर्तव्याला जागा. पण पुढचं जे आहे ते सांगितलं. बाहिन्नो हा बहुवचनी शब्द आहे. बाहिन्नो असा शब्द टाकला म्हणजे त्याच्यात सगळे आले. कोण कोण आले अगोदर नावं सांगू का? त्यांची प्रमाण आहे आपल्याकडे. पहिलं तुमच्यापासून सुरुवात करतो. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुश्चिते, सोहम भावे, पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवितो. या सगळ्यांना जाग केलं. सामान्याचं नावच नाही घेतलं, मोठ्या मोठ्याला जाग केलं. कारण का बरं? मोठी सुद्धा इथे उभे राहून जागे नाहीत असं मी नाही म्हणत, संत म्हणतात. बोल बोलने बोले, बोल बोलने बोले, बोल बोलने बोले, बोल बोलने. ऐका, ए जागे बाहेर आत निजले, जागे बाहेर आत निजले, जागे बाहेर आत निजले, जागे बाहेर आत निजले. कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले, कैसे घरात घरकुल केले. आने अंधार ना उजडले गा, अंधार ना उजडले गा, नेने अंधार ना उजडले गा, नेने अंधार ना उजडले गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा.
बर का माय बापा हो, महाराजांची अपेक्षा आम्हाला बोललेले आहेत बर का महाराज. आमची पांढरी तकट कपडे, आमच्या मोठ्याल्या गाड्या, म्हणजे तुकोबराय सांगतात हे बाहेर जागे आत निजले हे म्हटलेलं आहे बो त्यांनी. आता मी कसं सांगू बघा, जागा करणारा माणूस जो आहे ना तो झोपलेला नकोय. पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळात गावामध्ये एक जागल्या नावाची व्यवस्था असायची खेड्यापाड्यामध्ये, आणि तो रात्री वातावरण बघून रात्री गावामध्ये गस्त घालायचा, आणि तो गावात आल्या का आवाज द्यायचा, ओ पाटील. हे पूर्वीची फेमस नाव, आता कुणी पण पाटील आहे कुणी पण. त्याने आवाज द्यायचा, ओ पाटील. मग ते पाटील ओ नाही म्हणायचे, ती भाषा आहे, ते फक्त असे करायचे समजायचे जागे झाले. पुढच्या गल्लीत जायचं आणि तिथे नाव घ्यायचा, सरपंच. त्यांनी म्हणायचं करायची की झाला जागा. हे पूर्वीची व्यवस्था आहे. म्हणजे पाटलाला, सरपंचाला जाग करण्याकरता जो आलेला आहे तो अगोदर कसा हवाय, जागा. बर का. मग मला कल्पना सांगा, एवढे सप्ते चालू आहेत, एवढे कीर्तन चालू आहेत, लोक जागे का नाही झाले? इथेच झोपलेली व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज. लोक एवढे डेरिंगबाज असतात की तुकाराम महाराजाला विचारलं, तुम्ही लोकाला जागे करायला निघाला, तुम्ही जागेत का? आणि विचारावं बरं का, तुम्ही विचारावं. मगाशी आमची चर्चा झाली, ती पाठीमागे बसलेली बाबा, आणि तुम्ही सांगितलेला प्रयोग मी केला 1 वर्षी. अवचर महाराज, आपला सप्ताह मोठा असतो. आता तुम्ही मोठी असल्यामुळे आम्हाला परवडण्यासारखं नाही, म्हणजे तुम्ही पैसे घेतात म्हणून नाही, पण तुमचं आता सगळं सांभाळायचं थोडं आहे का नाही. पण सांभाळू कधीतरी एक दिवस. महाराज, आमच्या सप्त्यामध्ये आम्ही एकदा आमचे बाबा गुरुवर्य पंढरीनाथ महाराज देवकर जगुती, आपला गजुती ते होता शिकायला, खूप मोठी माणसं ती. ते म्हटले, सप्त्याची तारीख घेताना महाराजांना विचार, तुम्ही किती पैसे घेणार? आता महाराजांची जी ठरलेली, आता जायचं यायचं, ड्रायव्हर आहे, गाडी, लागणारच पैसे. तसं मी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, का मी घेतो, लागतं ना ही व्यवस्था. समजा रस्त्याने धडकलं, तुम्ही देणार आहेत का नीट करून? ही काही व्यवस्था हे नाही मला सांगायचं, पण ते वेगळं मला विचारायचे. मग ते म्हणाले, त्यांना विचार, त्यांनी जर 5 मागितले तर तू त्याला 15 देतो म्हण. फक्त त्यांना सांगा की तुम्ही 5 वाजता या, हरिपाठ घ्या, कीर्तन करा, सकाळचा काकडा घ्या, आणि मग 15,000 घेऊन जा. तारीखच नाही मिळाली. म्हणजे आम्ही मोठ्या माणसाला फोन नाही केला, गरीबालाच केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तसा काय माझा दावा नाहीये, आपल्याकडे खूप वारकरी आहेत. मी तुमचे ते देगलूरकरांचे सप्ताह ऐकला, खूप मोठी माणसं आहेत, त्यांच्या समोर आम्ही बारीक छोटे आहेत महाराज. हे आता सांगितलेला विषय हा सगळा माझ्या करताय बरं का, माझ्या करताय. तुकाराम महाराजाला एकाने विचारलं की व तुम्ही जागे आहात का? तुकोबरायने एका अभंगात गोड उत्तर दिलं, ऐसे जागवी तो मना, 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 ऐसे जागवी तो मना. सरिसे जना सहित, सरिसे जना सहित, ऐसे जागवी तो मना, 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 जागवी तो मना. सरिसे मना सहित, सरिसे मना सहित, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना.
महाराज म्हणतात मी तुम्हाला नाही जागा करत. म्हटले मग मी माझ्या मनाला जागा करतो. ऐसे जागवितो मना कैसे, त्या अभंगाचं पहिलं चरण आहे. फलकट तो संसार इथे सार भगवंत. ऐसे जागवितो मना, माझ्या मनाला जाग करताना जर जन जाग होत असेल तर काय अडचण नाही. माझा हेतू आहे माझ्या मनाला जागा करायचा, पण माझ्या मनाला जागा करत असताना जर लोक जागा झाली तर काय अडचण आहे. मी तुम्हाला जागा करण्याकरता म्हणून इथे आलेलो नाही. जसं खूप चांगलं उदाहरण माऊलीच्या ज्ञानेश्वरीत सापडलं. गंगा मैया उगमस्थानापासून निघाली. तिचा उद्देश कुठं जाण्याचा आहे? कुठे? समुद्राला का समुद्रालाच? समुद्राला जाण्याचा उद्देश आहे. ज्ञानोबरायांनी ओवी टाकली बघा. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. मला सांगा तिचे ते रस्त्यातली झाडं पोषण्याचं तिचं कर्तव्य आहे का? लोकांची पापं घालवणं तिचं कर्तव्य आहे का? तिच्या डोक्यात आहे समुद्राला जाणं, पण जाता जाता जर रस्त्यातल्या लोकांची पापं गेली झाडं पुसली तर तिचं काही नुकसान नाही ना. हे जसं तसं महाराज म्हणतायत की मी कीर्तन करतो म्हणजे काय करतो? माझ्या मनाला मी जागा करायचा प्रयत्न करतोय. आणि मनाला जागा करता करता जर समाज जागा झाला तर त्यात माझं काहीच नुकसान नाही. विठाल कारण आपल्याला जाग झालं पाहिजे. नाहीतर जन्म मरणाचा फेरा, त्या धोत्राची गोष्ट सांगितली तसं पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं. नाथबाबाच्या काळात घडलेलं आहे थोडंसं. नाथ महाराज संध्याकाळी गोदावरीवर संध्या करायला आले. साधू होते, शिवाय ब्राह्मण. त्रिकाल संध्या. कुठली तरी एक आपली बाई दिसली त्यांना की तिथं ती धुणं धुवून झाल्यानंतर भांग पाडत होती, केसे विंचरत होती. आता साधूचा बाणा असल्यामुळे महाराजांनी सांगितलं की बघा ताई, दिवस मावळायच्या वेळेला म्हणजे संध्याकाळीच्या वेळेला केसामध्ये फणी घालू नये, तोंडामध्ये हात घालू नये आणि कधी झोपू नये. 3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कधी खायचं नाही. आपण तर नेमके संध्याकाळीच वडेपाव खातो. संध्याकाळच्या वेळेला खाऊ नये, आरोग्याला चांगलं नाही असं बाबांनी सांगितलं बरं का. मी सांगत नाही, तुम्ही तुमचं चालू द्या. संध्याकाळचं खाऊ नये, संध्याकाळी केसात फणी घालू नये असं बाबांनी सांगितलं. ती बाईनी सांगितलं ओ बाबा, हे तुमचं तत्वज्ञान. आजही बरीचशी माणसं म्हणतात तुमचं तत्वज्ञान तिकडे. थोडंसं कडू बोलू का मी? आईचं काम फक्त नाक धरायचं असतं, शिंकरायचं का गिळायचं हे लेकरांनी ठरवायचं असतं. आता धरले बघा नाक, तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. विठाल एकनाथ महाराज म्हणाले बाई मी तुम्हाला सांगितलं, तुमचं ऐकायची की नाही ऐकायचं तुम्ही बघा. पण झालं काय माहितीये? 10-20 वर्षानंतर आता ते त्रिकाल ज्ञानी संत विष्णू भगवंताचा अवतार, खूप मोठी व्यक्तिमत्व असल्यामुळे 25 वर्षांनी ती सांगितलेली बाई त्यांना भेटली आणि तिला बघून नाथाने अभंग लिहिला. आता कशी झालीस कुंभाराची गाड. ऐकता ना? आजवर होती वेणी फणी आता सदा पाठीवर गुणी. आजवर होती पुरणपोळी आता सदा उकांडे घोळी. बघा आता जर आपण आता जागे नाही झालो तर महाराज म्हणतात खंती ते न करा होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. खंती ते न करा होणे गाढव कुतरा, होणे गाढव तू करा, होणे गाढव कुतरा. मग मला सांगा, आपल्या पैकी गाढव म्हटलेलं सुद्धा आपल्याला सहन होत नाही तर गाढव व्हायचं कसं आवडेल? मग आपल्याला गाढव व्हायचं नाही, आपल्याला वगैरे वगैरे काहीच व्हायचं नाही ना. मग महाराज म्हणतात आता तुम्ही जागा झालं पाहिजे, जागा झालं पाहिजे. कारण तुम्ही जागा जर नाही झालात तर पुढं नुकसान आहे. परत सांगितलं, आता कळलं तुम्हाला. जागा रे कळलं, बाहिनो कळलं, पण जागा शब्द अजून एक वेळेला आला. आणि आमच्या संत साहित्यामध्ये द्विरुक्ती टाळल्या जाते. 2 वेळा जागा का शब्द आला आता माझ्याकडे बघा.
पहिला जागा शब्द हा कर्तव्य जागृती करताय आणि दुसरा जागा शब्द हा स्वरूप जागृती करताय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिल्या जागा शब्दाने तुम्हाला साधना करायला सांगितली आणि दुसऱ्या जागा शब्दाने तुम्हाला साध्य दाखवून दिलं. अशा 4 पदाचा तुम्हाला मी अर्थ सांगितला, सांगून झाला. आणि मग पुन्हा त्यांनी चेतावणी दिली. चेतावणी, लाल दिवा लावला. काय दिवा लावला? म्हणाले जर आता तुम्हाला जागा व्हायची आत्ताच वेळ आहे. 10 वर्षाचे झाले जागे व्हा, 15चे झाले जागे व्हा, 40चे झाले जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. शेवटी त्यांना सांगावं लागलं, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या दारुणी भागा चोर आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे जागा चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे भाई पुन्हा इथे तुकोबरायांनी एक उपमा अलंकार साधला. ते म्हणतात चोर निजल्या नाडोनी भागा. ही चोराची उपमा दिली ती कुणाला दिली माहितीये? बघा, तुम्हाला विचारतोय मी प्रश्न. चोर सांगून येतो का गुपचूप? हा, चोर गुपचूप येतो. आणि मृत्यू कसा येतो मग? सांगून उद्या सकाळी येतोय. ही उपमा जी दिलेली आहे ती मृत्यूची आहे. चोर निजल्या म्हणजे तुमचा मृत्यू अजून झोपलेला आहे, तोपर्यंत तुम्ही जागे व्हा. जर का तो आला आणि तुम्ही जर म्हणाले की 2 मिनिटं, तिथं नाही चालत. मासी पाक पाकडी तव हे सरे, तिथे जाग व्हायला पुन्हा वेळ नाही. तो झोपलेला आहे, मृत्यू अजून आलेला आहे, तोपर्यंत तुला जाग झालं पाहिजे. जाग झालं म्हणून तर भीती दाखवली. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा जागे पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा धावला कोठे, उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा जागा पाठी भयाले मोठे. तुम्ही जाग व्हा. तो झोपलेला आहे तोपर्यंत. तो जागा झाला की अवघड. का दुसरं प्रमाण चांगलं देऊ का? चौचरणी गोड प्रमाणे बघा. तुम्ही म्हणत असले तर म्हणा. जेव्हा हा काळ असे दुरी केला तव तो हरी गुण गाय ऐक तव तो हरे गुण गायक वचना, मने भाव धरोणी भला, मने भाव धरून आम्हाला, मानव त्याला चुको नको. जेव्हा काळ असे दुर्गेला, काळ असे तुम्ही रागवत नाही ना माझ्यावर? कारण कसं आहे, आम्ही जेव्हा भाऊंकडं शास्त्री महाराजांकडे शिकत होतो त्यावेळेची ही जुनी माणसं, पूजनीय वंदनीय खांदारकरजी महाराज, पूजनीय वंदनीय दुंडा महाराज, पूजनीय अण्णा पवार महाराज, ही मंडळी एकदा का मूडमध्ये आली का 2-2, 3-3 स्थान कीर्तन करायची आणि मग त्यावेळेला डबल प्रमाण दिल्या जायची. आता तुम्ही टिबल प्रमाण द्यायला तयार आहे तो, पण हे 2 तासाच्या पुढे बसणार नाहीत. काळाचा थोडा आपल्याला विचार करावा लागेल ना. म्हणून तुमच्याकरता मी यांना थांबवतोय. 2 तासाच्या पुढे मी 1 मिनिट पण घेणार नाही. चोर निजल्या. आता चोर म्हणजे मृत्यू तुमचा अजून आलेला नाही. तुम्ही जागे व्हा. तुम्ही जागे व्हा. विमान आलेले. तुकाराम महाराज म्हणतात लोकांना विमान आलेले. कीर्तन होतं ना द्वादशीला, आणि कीर्तनात सांगतात विमान आलेले, फुकट, तिकिटाचे पैसे द्यायचे नाही, चला. पण लोकांनी सबबी सांगितल्या ना. मग लोकांनाच प्रश्न विचारलाय तुकोबरायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात. कैसे
ठाऊक असो नेना कैसे ठाऊक असो नेना कैसे ठाऊके आसोनी नेला कैसे ठाऊके आसोनी नेला कैसे ठाऊक असो नेना कैसे ठाऊके आसोनी नेला कैसे ठाऊके आसोनी नेला कैसे ठाऊके आसोनी नेला कपावाल पुढीले पेना कपावाल पुढीले पेना आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाईनो जागा कैसे ठाऊक्या सोनी नेना. पहिल्या अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलेली घटना तुम्हाला माहित नाही का? तुमच्यापैकी कुणी पण वर हात करून सांगा की आपण मरणार नाही. मरणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना. आमच्या नगरच्या अमरधामात वाक्यच लिहिले त्या महादेवाच्या मंदिरावर. एक पहाती एकाची दहने पाहुण्या शहाणे कान होती. तुम्हाला माहिती आहे की आपण मरणार आहोत, तर मग तुम्ही मृत्यू सुधरा बरं. आता सुधरलं पाहिजे, आपण साधनावर आरूढ झालं पाहिजे आणि साध्यापर्यंत म्हणजे मी कोण आहे त्याचा परिचय झाला पाहिजे, तर तुमचं जन्म आणि मृत्यू नावाचं दुःख निश्चित थांबणार आहे. पण पुन्हा लोकांनी सबब द्यायला सुरुवात केली. म्हटले महाराज आलो असतो बघा, पण काय पुढच्या वर्षी मी रिटायर होतोय, मग तुमच्याच बरोबर सबब सांगितली. काही माणसं म्हणाले महाराज आता तायडीचं लग्न झालं ना, तिच्याकरता एवढं वर्ष घालतो बघा, आणि एकदा तिचं लग्न झालं की मी तुमच्याच बरोबर. पुढच्या वर्षी त्यांना विचारलं चालतं काय? काय नाही म्हणे, तिचं लग्न झालं पण ती आता इथे बाळ घेऊन आली, ते मोठं झालं की तुमच्याच बरोबर. अशी लोकांनी सबब सांगायला सुरुवात केली आणि त्या सबबीचं उत्तर म्हणून तुकोबारायांनी 3रं चरण लिहिलं. आता नका रे भाईनो नका 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 आहे गाठी उलटू नका रे आहे गाठीचे लुटवू लोका आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा 3रं चरण गोड आहे. लोकांनी सबबी सांगितल्यानं ते सांगतात आता नका रे बाहिनो नका. आहे गाठी म्हणजे जे आयुष्य शिल्लक आहे ते या नाशवान लोकांसाठी तुम्ही खर्च करू नका. आमच्या आश्रमात घडलेली घटना सांगतो बरं का. गंभीर महाराज, आमच्या महाराजांकडे एक विद्यार्थी होता, खूपच हुशार. त्यांनी 7 महिन्यामध्ये शामगावकरांची मालिका आणि गीता पूर्ण पाठ केली, पूर्ण. महाराज म्हणायचे अरे तू काय माणूस आहे का काय, एवढी तुझी स्मृती एवढी जागी कशी? ते म्हणाला आता काय माहिती, पण माझ्या एक पाठी माणूस तो भंडारकरांचं पहिलं पुस्तक 2ऱ्या महिन्यात कंप्लीट, पहिलं पुस्तक 3ऱ्या महिन्यामध्ये बाबा त्यांनी ज्ञानेश्वरीच्या 1000 ओव्या पाठ केल्या. म्हणजे 1 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या 1000 ओव्या, भंडारकराचं पुस्तक, शामगावकराची मालिका आणि पूर्ण गीता पाठ. महाराज म्हणाले बा हा काहीतरी योग भ्रष्ट पुरुषासारखाच प्रकार आहे, हा कुणीतरी मागच्या जन्मातला साधू असावा. महाराज त्याला खूप महत्व द्यायचे. 3 वर्ष तो गेला नाही तिकडे, भरपूर अभंग पाठ केले, उत्कृष्ट प्रवचन करायचा. आणि 3 वर्षानंतर घरी गेला. तो जामखेड तालुक्यातला होता. तुला माहिती आहे पण मी आता नाही सांगत तुला नाव, तो शोध. जामखेड तालुक्यातला होता तो. गावी गेला ना तर आई वडिलांनी सगळी व्यवस्थाच करून ठेवलेली होती, कळलं ना. त्याचं उरकून घेतलं आणि ते उरकून घेतल्यानंतर तो यायला तयार नाही तिकडे आश्रमाकडे. 3 महिने झाले, 4 महिने झाले. महाराजांना वाईट वाटलं, एवढा हुशार मुलगा, एवढं पाठांतर केलेला मुलगा 4 महिने आला नाही. मला म्हणाले चल बघू आपण जाऊ. आम्ही दोघं गेलो तर ते डबल शीट चाललेलं होतं कुठतरी. महाराज म्हणले अरे हा तर इटले आहे. मी म्हटलं हा बाबा तोच दिसतोय. जवळ गेलो तर महाराज म्हणले अरे काय भानगड आहे? म्हणे बाबा काय नाही, म्हातारीने लग्न करून दिलं, मामाचीच मुलगी.
अरे म्हणे मग आता झालं ना लग्न? हो. मग म्हटले संस्थेत? नाही बाबा, म्हणलं आता संस्थेत माधुकरी मागायचा कंटाळा आला, शिळं खायचा कंटाळा आला. मला बायको अशी दिली म्हणे माझ्या आईवडिलांनी की खूपच सेवा करते, सेवाधारी आहे. मग ती जर माझी करत असेल तर मला तिचं काहीतरी केलं पाहिजे. मी आता थोडे दिवस नाही बाबा, मला आता यायचं नाही. मी भरपूर पाठांतर केले, भरपूर अभ्यास केलाय. बाबा म्हटले अरे असं नाही. नाही म्हणले बाबा, मला आता तिला थोडा वेळ द्यायचा आहे. तिच्यामुळं मला सतत चिडचिड करणारे माझे आई बाबा सुद्धा माझ्यावर प्रेम करतात. महाराजांनी त्याला एक तुकोबारायचा अभंग म्हणून दाखवला. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाचे मांडणी, एकला मे दुःख भोगे कुंभी पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. महाराजांनी हे प्रमाण त्याला म्हणून दाखवलं. ते म्हणाला जरी खरं असलं ना बाबा, तरी अजून या घटनेला बराच वेळ आहे, मी नाही येणार. बरं महाराज म्हणले सप्त्याला चल शिवरात्रीच्या 8 दिवस. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली जा. आल्यानंतर महाराजांनी, गायक होता तो उत्कृष्ट आमचा पोरगा तो, मग त्याला सांगितलं की बुवा त्याला रामदेव बाबांचा योग शिक्षक बोलवला आणि त्याला शवासन शिकवलं. शव म्हणजे प्रेतासन शिकवलं, प्रेतासन. आणि तो 2-2 तास प्रेत व्हायचा, इतकं शिकवलं. आता म्हणे तू घरी जा, मोबाईल मधला व्हिडिओ कॅमेरा चालू करून खिडकीत ठेव आणि फक्त पुढं काय काय घडतंय ते बघ. आणि तू बायकोला जेवायला आणायला सांग, ती ताट घेऊन यायला लागली का तू शवासन लावून टाक, पुढचं फक्त बघ. हा घरी गेला ना, पंचमीचा सण होता, गेल्या गेल्या थोडंसं हातपाय तोंड दुटलं. तिने विचारलं बरं झालं का, चांगला झाला का प्रवास, सप्ताह कसा झाला, सगळं छान झालं. म्हटला मला भूक लागलेली आहे, ताबडतोब जेवायला आण. त्यातल्या घरात गेली, जेवण घेऊन यायला लागले, पैंजनाचा आवाज आला, त्याला यायला लागली. त्यांनी लगेच अंग टाकून दिलं, प्रेत होऊन पडला. त्या आली, तिने पाहिलं की हे तर पडलेत. म्हणे हो उठा, ताट आणलंय. हलतच नाही. अहो उठा, ताट आणलंय. तो हलायला तयार नाही. तिला वाटलं नेमकं झालं काय. मग इतक्यात गडबडीत गेलं की लोकांच्या डोक्यात काय असतं, अटॅक. ती म्हणाली यांना झटका आला का काय, म्हणून तिने ताट खाली ठेवलं, हात धरला, नाडी बघायला गेली तर नाडीचा आवाज येत नाही. काय भानगडे. तिने छातीला कान लावला, काहीच नाही. अंग थोडं थंड पडल्यासारखं वाटलं. म्हटली बहुतेक गेले. पण तिने घड्याळाकडे पाहिलं, 9ला 10 कमी. मी तर आत्ता रडायला सुरुवात केली तर लोक जमतील, लोक जमली तर अंत्यविधीला वेळ लागेल आणि मी अजून चहा पण घेतलेला नाही. तिने लगेच ते ताट घेतलं, आतल्या घरात गेली, मस्त जीवलीन तोंड पुसत बाहेर आली. तिने सुरुवात केलं, तो स्वर काढला, आत्याबाई. रडायला लागली ती. हिचा असला स्वर ऐकला, हा शोकाकुल वातावरण निर्माण झालं. म्हातारी पळतच आली आणि म्हातारी म्हणायला लागली, अरे बाळा मला सोडून कसा गेला. अरे आता माझं बुड्डीचं का लोणचं घालायचं का, आता माझा काय फायदा आहे का, आता मला नेमकं ठेवलं कशासाठी. अरे बाळा माझा काय फायदा नाही रे, मला सोडून कसा गेला. म्हातारीचा आवाज ऐकून म्हातारा आला. म्हाताऱ्याने सुरुवात केलं, अरे म्हटलं बाळा, अरे यमा तुला माझी का चिठ्ठी सापडली नाही का, यादीत माझं नाव नव्हतं का, तुम्हाला ठेवून का गेला. तेवढ्यात मी महाराजांना घेऊन गेलो. आम्ही दोघं तिथं गेल्या गेल्या म्हातारी गळ्यातच पडली. म्हणली बाबा तुमचा शिष्य गेला ना. महाराज म्हणले काळजी करू नका, मी आलोय ना, तेथे कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. भरवसा आहे ना ह्या शब्दावर. म्हटले हो हो. म्हटले घरामध्ये दूध आहे का. हो म्हटले मस्त 10 लिटर आहे. म्हटले आम्हाला 10 नाही लागत, 1 ग्लासभर दूध हवंय. म्हातारी पळत गेली घरामध्ये, ग्लासभर दूध आणलं. बाबा तयारीनेच आले होते. खिशातनं पुडी काढली, त्या दुधात टाकली, चांगलं हलवलं. 3 वेळा त्या मुलावरून दूध उतरवलं आणि ग्लास म्हातारीकडे धरला. म्हातारी म्हणली बाबा काय हे. त्यांनी सांगितलं की आता बाळासाहेब उठतील आणि तू जाशील. म्हातारीने स्वर चेंज केला. म्हणली बाबा बघा मी घेतलं असतं दूध, पण म्हातारीने तोंड किती बारीक केलंय. म्हाताऱ्याला कोण आहे मग माझ्याशिवाय.
रेकॉर्ड चालू आहे बरं का, हसू नका. आता बाबाच्या लक्षात आलं म्हातारी काय दूध घेत नाही. पुन्हा गलास उतरावला आणि म्हाताऱ्याकडे दिला. ते म्हणले काय? म्हणले तुम्ही एवढं दूध घ्या, बाळासाहेब उठेल आणि तुम्ही जाताल, कारण तुम्ही म्हटले होते ना या माझी चिठ्ठी कुठे आणलं म्हणले तुमचं. ते म्हणले बाबा घेतलं असतं बघा, पण म्हातारीला मग कोण आहे. शेवटी तो ग्लास नंतर 3दा उतरवला आणि त्या पुरीकडे धरला, त्याच्या बायकोकडं, की जी याला लय जीव लावत होती. ती म्हणाली एवढं दूध घ्या. ती म्हणली काय होईल? म्हणे ते उठतील आणि तू जाशील. म्हणली माझ्या बापाला एकटीचे, आपल्याला नाही जमायचं. महाराज म्हणाले ठीक आहे तसं असेल तर मग 3दा उतरतो मी घेऊ का? लगेच म्हातारा अभंग म्हणला, जगाच्या कल्याणा संताच्या, आ जगाच्या कल्याणासाठी, आ जगाच्या कल्याणासाठी. महाराजांनी दूध पिऊन घेतलं, त्याचा हात दाबला की उठला. माझा दृष्टांत संपला. असा प्रसंग आल्यावर आई कुणाची, बाप कुणाचा, बायको कुणाची? तुकोबाराय सांगतात आता नका रे बाही नका, आहे गाठी म्हणजे शिल्लक असलेलं आयुष्य यांच्याकरता घालू नका. नामदेव महाराज पहाटच्या काकड्यात म्हणतात, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मित्या हे घालून, शरण रिघा देवासी धनदारा पुत्र जन. हे 3रं चरण आहे. आता नका रे बाही नका, आहे गाठी ते लुटवू लोका. तुम्ही सगळे जागे झालात असं मी गृहीत धरतो आणि सगळ्याला भजनाला आमंत्रित करतो. विठोबा रखुमाई, जय भवार भुमाई, जय भवार भुमाई, जय विठोबार घुमाई, जय भवार रखुमाई. भवार भुमाई, भवार भुमाई, जय भवार भुमाई, भवार भुमाई, भवार भुमाई, भवार भुमाई, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, 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 विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, भवार भुमाई, धोबार खुमा, 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 भवार भुमाई, विठोबार घुमाई, भवार भुमाई, विठोबार घुमाई, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, धोबार खुमा, भवार भुमाई, भवार भुमाई. कुंडली कवरधारी हर श्रीनाथे पंढरीनाथ भगवान की जय. भवार भुमाई, भवार भुमाई. आपली 3 चरण झालेली आहेत. तुम्ही थोडे थोडे जागे झालेले आहात असं मी गृहीत धरतो. सर्वांना माझी आपल्याला एक प्रार्थना आहे. बघा सध्याचा काळ फार खतरनाक आहे. कुठल्या वेळेला युद्ध भडकल, स्थिती फार खराब आहे. बघा सगळ्यांना अहंकाराने पछडलेले, केव्हा कोण काय करील सांगता येत नाही. दुसरं 2 प्रकारची संकट, एक म्हणतात आसमानी, दुसरं म्हणतात सुलतानी. बरोबर. आसमानी संकट म्हणजे तो कोणचा कोरोना, तो निघाला इकडं दिल्लीपर्यंत, हैदराबाद सीमा प्रांताच्या कडेपर्यंत आलाय. केव्हा कधी पुण्यामध्ये येईल याची गॅरंटी नाही. मायबाप हो, तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल ना, तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर तुकोबाराय गॅरंटी देतात, भव दुःख आयसे जाय अनिक काय सुल्लके,
भगवत नामापुढे कुठल्याही रोगाला इथे यायला जागा नाही. भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा, तुमच्या लेकराला करायला लावा. मी अजून एक मुलींकरता वाक्य सांगून जातो बरं का. शहरामध्ये ते शक्य नसतं, पण प्रयत्न करा. काय करा? जालंधर नावाचा राक्षस आणि त्याच्या बायकोचं नाव आहे वृंदा. वृंदा. आणि बघा तो राक्षस माझ्याकडे बघा ना, राक्षस मरत नव्हता. देवावर त्याने आक्रमण केलं, देवावर त्यांनी चाल केली, पण तो मरायचाच नाही. मग लोकांनी शोधलं की बृहस्पती आदी करून देवाने शोधलं की याच्या मागं ताकद कुणाची आहे. तर ती ताकद शोधल्यावर असं कळालं की त्याची वृंदा नावाची बायको ही महापतिव्रता आहे. आणि त्या प्रातिवरच्या त्या सामर्थ्याने, कारण तुका म्हणे पतिव्रता तिची आता देवावर सत्ता म्हणल्यावर यामावर असेल की नाही, असणारच. तिच्या जोरावर तो मरत नव्हता आणि त्याला मारणं गरजेचं होतं. मग भगवंतानी जे करायचं ते केलं. तो मेला देखील. मग ही वृंदा सती निघाली, पण भगवंताचं दर्शन घेतलं. तोंडातून शब्द गेला बाबा अखंड सौभाग्यवती वगैरे. ती म्हणे अरे तू काय येडा झाला का देवा, पतीचंच प्रेत समोर पडले तू असा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, कार्तिक शुद्ध द्वादशीला मी तुझ्या बरोबर विवाह करेल. ती तुळस आहे बरं का, ती तुळस म्हणाली. मग ती तुळस मग तिने बघ यांच्याकडून मागून घेतलं. देवाने तिला आशीर्वाद दिला की जे कुणी माता भगिनी तुला पाणी घालेल 2 थेंब. मुलींकरता बरं का, मुलींकरता माता भगिनी करता वातावरण सध्या चांगलं नाहीये. तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल ना, तर भगवंताने आशीर्वाद दिलेला आहे. तुळशी मातेला जो कोणी 2 थेंब पाणी घालील ना दररोजची माता भगिनी, तिचं पातिव्रत्य सांभाळण्याची जबाबदारी भगवंतावर आहे असं तिथं दिलेलं आहे. तेव्हा तुम्हाला माझी प्रार्थना आहे बघा, तुळशीला पाणी घाला ना माय बापा, तुळशीला पाणी घाला. मी तुम्हाला पुरुषांना प्रार्थना करतो की सध्या रोगाचा एवढा प्रादुर्भाव वाढलाय. रोग, इतके रोग आहेत महाराज की ज्याची नावं कधी आमच्या इकडे ऐकायला भेटली नाही. पण या सगळ्या रोगाचं कारण तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलं. तुका म्हणे पापे येती रोगाची या, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, रोगाच्या रूपाने येत असतात. पाप ठरवायचं थांबवा, पुण्य करू नका पण पाप करायचे थांबावं अशी अपेक्षा आहे. सकाळी उठल्यानंतर पुरुषांनी सुद्धा सूर्य उदयाच्या वेळेला 2 थेंब पाणी हातामध्ये घ्यावा. तुळशीला घालून झालं की सूर्याला 2 थेंब पाणी द्यावं, कारण सूर्य देवता हे तुमच्या आरोग्याची देवता आहे. ध्यानात ठेवा. तिथे तिला 2 पाणी. किती सोपा परमार्थ आहे महाराज. सूर्याला पाणी द्या, माता भगिनीने तुळशीला पाणी घाला, तुमची निश्चित सुरक्षा होईल. आणि आपल्या मुलाला तुम्हाला सांगतो बघा, आपला काळ 6 वर्षांनी पोराला शाळेत घालायचा होता, पण आपण आज 2.5 वर्षाचा असतानाच पोराला शाळेत घालतो. लोकांना विचारलं ना पोरग कीर्तनाला का नाही आले की ते सांगतात त्याला आज क्लास होता. महाराज हे आपल्याला जाणून बुजून गुंतवलेले बरं का. क्लासामध्ये इकडे तिकडे गुंतवलं म्हणून आपल्या मुलांना काय ते संस्कार झाले नाही. तुम्हाला प्रार्थना, कीर्तन सप्ताह ही व्यवस्था ग्रामस्थांकडे खूप पैसे आलेत म्हणून सप्ताह नाही, आणि कीर्तनकार ऍक्च्युअलच भीक मागतात म्हणूनही सप्ताह नाही मायबापा हो. हा सप्ताह करण्याचा उद्देश फक्त तुमच्यावर योग्य संस्कार घडावेत, तुमच्या काम क्रोधादी विकाराला तिलांजली मिळावी, हा त्याच्यातला उद्देश आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी पुन्हा चेतावणी दिली, ते 4थं चरण आहे तुका बघा. म्हणे एकाच्या गाये, तुका म्हणे एकाच्या गाये, तुका म्हणे एकाच्या गाये, तुका म्हणे एकाच्या गाये. काय जाणोनी न धरा भय, काय जाणोनी न धरा भय. आता जागा
माझ्याकरता बऱ्याच वेळा टाळ्या वाजवल्या, पण गाणारा करता एकदा वाजविल्या बरं होईल. आमच्या अवचर बाबा करता एकदा वाजवा. शेवटचं चरण आहे. तुका म्हणे एकाचे गाहे, आपल्या समोर कितीतरी गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळे आपल्यावर आतापर्यंत कितीतरी लोकांच्या बापांनी बघा वातावरण खराब झाले. बघा, मुलांनी बापाची हत्या करावी, बापानी मुलाची हत्या करावी, पत्नीने पतीची करावी, पतीने पत्नीची करावी, असं वातावरण कधी नव्हतं. बघा, भारतीय संस्कृती ही अत्यंत प्रांजळ संस्कृती होती. जगाने हिचा आदर्श घेतलेला होता आणि तो आदर्श टिकवायचा असेल तर तुम्हाला संतांच्या विचारानेच जगावं लागेल, संतांच्या उच्चाराचा गौरव करावा लागेल. हा जगद्गुरु तुकोबारायचा संदेश आपल्या पुढे मांडला. यामध्ये योग्य होतं ते माझ्या गुरुजनांचं होतं, अयोग्य होतं ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष होते. कोरोना नावाचा व्हायरस आलेला आहे, त्याच्यावर उपाय म्हणून श्री तुलसी नावाचं IMC नावाचं एक प्रोडक्ट मला वाटतं गंभीर महाराजांकडे सुद्धा आहे.
हे कोमट पाण्यामध्ये सकाळी 2-3 थेंब आणि संध्याकाळी 2-3 थेंब जर घेतले तर नुसता कोरोनाच नाही, अनेक प्रकारचे म्हणजे 220 रोगावर चालणारं ते औषध आहे. म्हणजे झालेल्याला ते कमी करते आणि ज्याला झाले नाही त्याला होऊन व्हायला प्रतिबंध करते. म्हणजे हे त्यांनी मला नाही सांगितलं, कारण तेच माझ्याकडं पण आहे, पण मी आता मला वेळ नाही. पण बाबांनी आणलंय ना, आणि बघा हे हिताच आहे. आणि हे औषध देणारी मंडळी फक्त वारकरी आहे. हे इकडे तिकडे अजून काही इतका त्याचा फारसा प्रचार झालेला नाही. वारकरी मंडळी आहे म्हणजे काय बिझनेस वगैरे म्हणून तुम्ही काय विचारात घेऊ नका. ते एवढा बोजा वागवायचा, अगोदरच पकवास, पुन्हा महाराजांची तब्येत आणि पुन्हा ते, हा काही धंदा वगैरे नाही. पण एक समाजाचं हित विचारात घेतलं त्यांनी ते इथे आणलेलं आहे. तुम्ही सर्वजण माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. व्हिडिओ झालेलं आहे बघा, बारीक लक्ष देऊन ऐकून काही चूक झाली असली तर मला फोन करून सांगा, मी माफी मागेल, पण 12 भानगडी करू नका. पण याच्यामध्ये असं आहे, जगद्गुरु तुकोबराय आदी करून संतांनी म्हटलेले महाराज बघा, तुम्ही जन्म प्रकरण काढा भगवंताचं, त्याच्यात असं म्हटलंय, राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण. आता बघा लोक महाग लागलेले कुणाकुणाच्या, बामणाच्या आणि कीर्तनकाराच्या महाग लागलेले. का बरं? त्यांना वाटतंय की हे जे सांगतायत हे सगळं बंडल आहे, अलीकडच्या विज्ञानाला मॅच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण माय बापा आम्हाला काय करायचं खोटं नाटं सांगून? आपल्या वेदामध्ये, आपल्या पुराणामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगायचं नाही तर मग ते ग्रंथ कशा करता ठेवले माय बाप, हे तुम्हाला आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. कुठे चूक भूल झाली असली तर जाहीर माफी मागतो तुम्हाला. परत मला मागायची अशी काही पाळी आणू नका. आम्ही तुम्हाला तुकोबारायचा संदेश सांगितला. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणाला विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन झालेली सेवा इथे थांबवतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर